नमस्कार. शब्दफुले या आपल्या मराठी पॉडकास्टवर 34व्या भागात मी सुजाता आपलं मनपूर्वक स्वागत करते. शब्दफुले अर्थात दर्जेदार कथा, कविता, लेख, उत्तम साहित्य वाटण्याचा प्रयत्न, सकारात्मक प्रेरणादायी विचार मांडण्याचा प्रयत्न. मित्रांनो, तुमचं स्वतःचं साहित्य शब्दफुलेला पाठवायचं असेल तर त्याविषयीची माहिती कथा संपल्यावर तुम्हाला मिळेल. मंडळी, आजची जी कथा आहे ती थोडीशी गूढ, थोडीशी रोमांचक, थोडीशी रोमॅन्टिक अशी काहीशी कथा आहे. तर ऐकूयात कथा. त्या दुपारी पाऊस होता. लेखन अभिषेक बुचके. अभिवाचन सुजाता. रविवार होता. दुपारची वेळ. 2 दिवसांपासून पावसाची झड काही थांबलेली नव्हती. वातावरणात गारव्यानं चांगलाच जम बसवला होता. 3 दिवसांच्या सुटीनं आरोह आळसावला होता. अंगात उबदार कपडे घालून अंथरुणावर लोळत पडला होता. काहीतरी विचार करत त्याची चुळबुळ सुरू होती. अचानक त्याला काहीतरी आठवलं. तो झटक्यात उठून कपाटापाशी गेला. कपाटात पुस्तकांची उभी रांग होती. तिन्ही कप्पे गच्च भरले होते. तो कुठलंसं पुस्तक शोधू लागला. सगळी पुस्तकं खाली वर करून झाली तरी त्याला हवं ते सापडत नव्हतं. तो बेचैन होऊ लागला. मग त्यानं टेबलावर असलेल्या एकावर एक ठेवलेल्या पुस्तकांची उलटापालट केली. त्याला हवं ते सापडलं नाहीच. जुन्या पुस्तकांची पेटी, घरातील इतर सर्व जागा त्याने पालथ्या घातल्या. उपयोग शून्य. तो वैतागून खुर्चीवर बसला. मग ड्रॉवर मधून सिगरेट काढली. आपल्या नजरेनेच सिगरेट पेटली जावी असं त्याला क्षणभर वाटलं. तो स्वतःशीच हसला आणि मग सिगरेट लायटरने पेटवली. अतृप्त विचारांनी तो एकामागून एक सिगरेट ओढू लागला. 1, 2, 3. वेळ आणि सिगरेट किती संपवले त्यालाही समजलं नाही. सायंकाळ झाली होती. वातावरणात अधिकच गारठा जाणवू लागला आणि वीज चमकावी तसं त्याला आठवलं. तो धावतच पाठीमागील अडगळीच्या खोलीत गेला. जुनं कपाट उघडताच दरवाजाचा मोठा आवाज झाला. त्यानं खालीवर उचकलं आणि मग त्याला ते सापडलं. सर अल्बर्ट अभिषेकी लिखित अमोघ प्रीती नावाचं पुस्तक. त्यावरील धूळ झटकून त्याने पुस्तकाची पानं उलटली. पिवळसर झालेल्या पानांमधून त्याची नजर फिरत होती. त्यात त्याला एक पिंपळ पान सापडलं. त्यानं ते हळूवारपणे हातात घेतलं. ओठांनी त्या पानाला स्पर्श केला. पानावर आरोह आणि प्रीती हे नाव लिहिलं होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 7 वर्षांपूर्वी प्रीतीने अशाच एका पावसाळी दुपारी त्याला ते पान आणि ते पुस्तक दिलं होतं. भर पावसात चिंब भिजलेल्या अंगानं तिने रोजवटीच्या बागेत ती भेट त्याच्या हातात सोपवली होती. पण आरोहाला तेव्हा कसली जाणीव नव्हती. सर अल्बर्ट अभिषेकी यांच्या शब्दांच्या सानिध्यात राहून त्या पिंपळपानालाही नशा चढली होती. त्यावेळी प्रीतीला नाकारून चूक तर नाही ना केली, हा प्रश्न त्याला काही वर्षानंतर सतावू लागला होता, जेव्हा त्याच्या आयुष्यातील अवकाश एकटेपणाने आच्छादून गेलं होतं. पण सिगरेट जशा संपतात तशाच आठवणीही संपतात हे मानणारा तो होता. म्हणूनच मग ते पुस्तक त्याने अडगळीत टाकून दिलं होतं. आज पुन्हा इतक्या तीव्रतेने तिची आठवण
का यावी? कदाचित आठवणींचा ज्वालामुखी फुटला असावा. त्याने स्वतःलाच उत्तर दिलं. उद्या पुन्हा ऑफिसमध्ये गेल्यावर सर्व काही शमून जाईल याचीही त्याला खात्री होती. पण आज आठवणींना कुरवाळत बसूया, जखमांना उकरून डोळ्यातून अश्रू वाहू देऊयात, हेही करून पाहू असं त्याने ठरवलं. आरोहने ते पुस्तक टेबलावर नेऊन ठेवलं. वातावरणात गारवा अधिकच वाढतोय हे त्याला आता तिसऱ्यांदा जाणवलं. त्याला चहा घ्यावासा वाटला. आळस आला होता, पण स्वतः उठून चहा केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. त्याने मोठ्याने म्हटलं, अल्फ्रेड सारखा एखादा अष्टपैलू म्हातारा सोबतीला असायला हवा होता. त्याचा आवाज मोठ्या घरात घुमला आणि घरात जिवंतपणाची लकेर उमटली. त्याने भरपूर प्रमाणात चहा बनवला अन थर्मासमध्ये भरून ठेवला. चहा अन सिगरेट संपवत अमोघ प्रीती हा कथासंग्रह वाचून काढला. चहाच्या वाफा अन सिगरेटचा धूर एकमेकांना बिलगून भ्रमण करत होता. व्याकुळ मनाच्या वेदनाही त्यात मिसळून गेल्या होत्या. पुस्तक वाचून संपेपर्यंत सकाळ झाली. घराचा दरवाजा बाहेरून उघडला गेला. एक मध्यमवयीन स्त्री आतमध्ये आली. खांद्यावरची पर्स तिने खाली ठेवली, घरभर फिरली आणि पर्स घेऊन मग आरोहच्या खोलीत गेली. खोलीत आरोहचा एक फोटो भिंतीवर होता. मग तिने पर्समधून जास्वंदीच्या फुलांचा हार काढत त्या फोटोवर चढवला. मनात खंत दाटून आली खरी, पण काहीच काळ. ती निघतच होती की पलीकडे असलेल्या टेबलावर तिला ते पुस्तक दिसलं. ती टेबलाजवळ गेली. त्या पुस्तकाकडे बघून हसली. मीच दिलं होतं तुला, सापडलं तर शेवटी. मीच दिलं होतं तुला, सापडलं तर शेवटी, ती मोठ्यानं म्हणाली. पुस्तकात असलेल्या त्या पिंपळ पानाला ओठाशी घेऊन पुन्हा तिनं ते त्या पुस्तकात ठेवलं. ती खुर्चीवर बसली. काही काळ शांत बसून बोलू लागली. बरं वाटलं तू इथे अजूनही आहेस आणि आनंदाने जीवन जगल्यासारखा भटकतोयस. हे माझ्याही मनावरचा ताण कमी करणारं आहे. तू मला गमावलंस की मी तुला, हे कायम अनुत्तरितच राहणार आहे. दर पावसाळ्यात पावसाची झड लागली ना की तुझी आठवण येते. ती दुपार आठवते अन तुला भेटावं वाटतं. मग तुला तुझा आवडता जास्वंद अर्पण केला ना की मग शांत वाटतं. तुझा इथे वावर आहे हेही मला माहीत आहे. आज हे पुस्तक मेजावर बघून खात्री पटली. 5 वर्ष झाली, चालायचंच. जिथंही राहा असाच स्वच्छंदी राहा. समाप्त. कथा त्या दुपारी पाऊस होता. लेखन अभिषेक बुचके. अभिवाचन सुजाता. मित्रांनो, कशी वाटली ही कथा नक्की कळवा. तुमचे खूप खूप आभार संपूर्ण कथा ऐकल्याबद्दल. तुम्हाला स्वलिखित साहित्य पाठवायचं असेल तर शब्दफुले@gmail.com ह्या ईमेलवर नक्की संपर्क करा. शब्दफुले फेसबुक पेज, इंस्टाग्राम किंवा यूट्यूब चॅनल इथे तुम्ही मला कमेंट करू शकता, मेसेज करू शकता. मी तुम्हाला नक्की प्रतिसाद देईन. शब्दफुले मराठी पॉडकास्ट हा ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट, स्पॉटिफाय, गाना.com, जिओ7 आणि ॲमेझॉन म्युझिकवर पण अवेलेबल आहे. त्याचप्रकारे अनेक पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
तर मित्रांनो, शब्दफुलेच्या ह्या भागात मी सुजाता तुमचं आत्तापुरता निरोप घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लेस्ड. थँक्यू. धन्यवाद.